नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावटा बटाट्याची रस्सा भाजी। त्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक वाटी पावट्याचे दाणे आणि एक छोटा बटाटा चिरून घेतलेला आहे। आणि आपल्याला लागणार आहे काही मसाले, जिरं, मोहरी, हळद, शेंगदाण्याचं कूट। आता आपण भाजी फोडणीला टाकूया। इथं कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण तेल गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणी देऊया। हे मोहरी तडतडले की आपण टाकूया जिरं। त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा। आता कांदा आपला 2 मिनिटात भाजेल। गोल्डन लाल कांदा झाला की आपण मग त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालणार आहोत। कांदा आपला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। आपण आता ह्याच्यात हळद टाकणार आहोत। त्याचबरोबर आता आपण हे पावटा आणि बटाट्याचे काप टाकणार आहोत, जे धुवून ठेवलेले आहेत मी। इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। मसाल्यामध्येच मीठ टाकून घेतलं मी। आता हे याच्यात भाजीमध्ये टाकते आणि मिक्स करते। आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं पाणी ॲड करायचं, जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे त्या हिशोबाने रस्सा करून घ्यायचा आहे। इथे मी थोडीच भाजी करत आहे। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे दाण्याचं कूट। ही आपली साधी गावरान पद्धतीची पावटा बटाट्याची भाजी आता शिट्टी झाली की तयार होणार आहे।
आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. ही तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, चपाती भाकरी. ही आपली पावटा बटाटा रस्सा भाजी रेडी आहे.